रामराम मंडळी, मी निवृत्ती सावळे आणि निवृत्ती सावळे DG चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, एक चूक आणि खेळ खल्लास असं आपण बऱ्याचदा ऐकतो. आज सकाळी जेव्हा मी दुकान उघडलं तेव्हाही माझ्यासोबत असंच काहीतरी घडलं. आज सकाळी माझ्या दुकानावर एक ग्राहक आले ज्यांना रिचार्ज करायचं होतं. जिओचं 300 रुपयाचं. त्यांनी 300 रुपये मला दिले आणि नंबरही दिला. पण माझ्याकडून चूक अशी झाली, त्या नंबरमधील एक आकडा चुकला आणि एक आकडा चुकला यातून माझे 300 रुपयाचं नुकसान झालं. कारण मी जिओचं रिचार्ज करत होतो 300 रुपयाचं. ते ग्राहक गेले, त्यांना मी सांगितलं की रिचार्ज तुमचं झालेलं आहे. ते परत आले, ते म्हटले रिचार्ज अजून आलेलं नाही. मी त्यांचा नंबर पुन्हा एकदा चेक केला. परत चेक केल्याच्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की यातला एक आकडा चुकलेला आहे. तेव्हाच मला कळलं की आपले 300 रुपये गेले. आता यांनी तर मला 300 रुपये दिले ते, याकरता मला त्यांना 300 रुपयाचं रिचार्ज परत करावं लागलं. पण माझे 300 तर गेलेच. भले हे नंतर मी त्या चुकीच्या नंबरवर कॉल केला आणि त्यांना मी सांगितलं की भाऊ, तुमच्या मोबाईल नंबरवर माझ्याकडून 300 रुपयाचं रिचार्ज झालेलं आहे, जे की चुकीनं झालेलं आहे. तर त्यांनी तेही मला म्हटले की चूक तुमची आहे. आता मलाही मान्य करायलाच हवं होतं की चूक माझी आहे, किंवा माझ्याकडून आकडा चुकला होता. ते मला म्हटले की जर शक्य झालं तर पाठवून. मीही त्यांना म्हटलं की ते तसं म्हटल्याच्यानंतर झाले, शक्य झाले तर पाठवा, कारण चूक माझीच आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश असा की जेव्हा तुम्ही दुकानावर काम करत असाल, कोणतेही पैसे पाठवण्याचे किंवा रिचार्ज करण्याचं काम, तर सावधानीने करत जा. कारण ही एक चूक आहे 300 रुपयाची. कारण जर कोणाला पैसे पाठवत असाल जिथे 3000 ऐवजी 30,000 झाले, तर त्यात भारी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे केव्हाही तुम्ही मोबाईल नंबरवर रिचार्ज करताना किंवा मोबाईल नंबरवर पैसे पाठवताना डबल खात्री करूनच पैसे पाठवत जा किंवा रिचार्ज करत जा. कारण कधी दिवसातून 300 रुपये येत नाहीत आणि त्यात 300 रुपयाचं नुकसान म्हणजे पूर्ण तुमचा दिवस हा कसा जाणार आहे तुम्हाला माहीतच आहे. तर तुम्हालाही कधी असा अनुभव आलेला आहे का? तुमच्याकडून कधी कोणाला चुकीने पैसे गेलेत का, किंवा चुकीने रिचार्ज झाले का? असं कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या ग्रुपवर सहकाऱ्यांना शेअर करा, जेणेकरून तेही काळजीपूर्वक गोष्टी करतील. आजही माझ्या दुकानावरची पहिली चूक होती. यातून मला शिकायला भेटलं की तुम्ही कोणतेही काम करताना डबल चेक करायला हवं, जेणेकरून आपण नुकसान टाळू शकतो. तर मंडळी, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.